उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित होत असल्यानं पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलाय। येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीनंतर माजी आमदार भुयार यांच्यासह निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे निवेदन देणार असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं। तसंच या विषयावर 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही करण्यात येणार आहे। आदरणीय अजितदादांचा अपघाती मृत्यू ज्या विमानामध्ये झाला त्या विमानाची कंपनी म्हणजे VSR कंपनी आणि आमच्या माहितीप्रमाणे डिसेंबर 2025 मध्ये VSR कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटीचा विमा काढला होता आणि डिसेंबर 2025 मध्ये जर हा विमा काढला होता आणि ही घडामोड जानेवारी महिन्यातच घडली होती तर याच्या मागे काही वेगळं कारण आहे का? आणि VSR कंपनी जर असं नियमित विमा काढत असेल तर त्यापूर्वीचा त्या पायलटच्या विम्याचा इतिहास काय आहे, सत्यता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे। कारण आम्हाला शंका आहे 50 कोटीचा विमा जर उतरवला गेला असेल VSR कंपनीच्या पायलटांचा तर मग सुसाईड बॉम्ब म्हणून हा पायलट तिथे बसला होता का, ह्या अँगलनी सुद्धा या तपासाची चौकशी झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी ससून चौकशी सुरू केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारच। पण लवकरच येणाऱ्या मंगळवारी कॅबिनेट संपल्यानंतर मी माजी आमदार देवेंद्र भुयारजी आणि आमचे सगळे सहकारी हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेऊन अजितदादांच्या अपघाताची वस्तुनिष्ठ चौकशी होण्याकरता उच्चस्तरीय समिती गठीत व्हावी आणि माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करावी असं स्वतः त्यांना निवेदन करणार आहोत। सोबतच रोज शंकेचे वेगळे प्रश्न उत्पन्न होत आहेत, शंकेचा काहूर माजतोय। 2 दिवसाचं विशेष अधिवेशन अजितदादांच्या या मृत्यू की घातपात या संदर्भात घेण्यात यावं अशी सुद्धा मागणी मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे।